आज 10 तारखेला माननीय समाज कल्याण मंत्री माननीय संजय शिरसाट यांच्या दालनामध्ये जे गेल्या अनेक दिवसापासून बुद्धभूमीच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळे विषय होत होते आणि आरोप प्रत्यारोप होत होते. त्याला कुठेतरी एका ठिकाणी यावं आणि तिथून कुठेतरी तोडगा निघावा म्हणून माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून समाज कल्याण न्यायमंत्री माननीय संजय शिरसाट यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली आणि त्या ठिकाणी सर्व म्हणजे बनतेजी असतील, श्यामदादा गायकवाड असतील, सर्व रिपब्लिक पार्टीचे म्हणजे आनंदराज आंबेडकर असतील, वंचितचे सर्व कार्यकर्ते असतील, असे अनेक समाजातले लोक, त्याचप्रमाणे MMRDA आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, DCP कार्य म्हणजे जेवढे पण ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून तिथे एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर अनेक त्यांचे सुझाव त्या ठिकाणी ऐकले. त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्या भूमीवर काय काय निर्माण करायचं, तर तिथे एक मल्टी स्पेशालिटी 300 बेडचं हॉस्पिटल करायचं, एक मोठा बुद्धगयाच्या तुलनेने तसंच एक एक स्तूप त्या ठिकाणी विहार निर्माण करायचं, विपश्यना केंद्र निर्माण करायचंय, कॉलेज निर्माण करायचे, हॉस्पिटल्स तुमचे वसतिगृह निर्माण करायचे, असे विविध असा उपक्रम त्या ठिकाणी करायचा आहे. त्यामुळे असा चांगला असा एक ज्ञान केंद्र आणि पर्यटन स्थळ, त्याचप्रमाणे एक गौतम बुद्धांची 50 फुटी मूर्ती आणि जसं या कल्याणपूर्वीमध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, तशाच पद्धतीचे स्मारक त्या ठिकाणी निर्माण करायचं, असे विविध असे उपक्रम त्या ठिकाणी निर्माण करायचे आहे. मग ते जे ठिकाण आहे बुद्धभूमी, त्या बुद्धभूमीच्या इथं एक ज्ञान केंद्र त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ हे असे दोन्ही ठिकाणी निर्माण होतील, असं चांगलं असं या कल्याण डोंबिवली शहराच्या पेचामध्ये एक चांगला तुरा त्या ठिकाणी निर्माण होईल, असं एक चांगलं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि माननीय संजय शिरसाट यांच्या निर्देशनातून एक प्राधिकरण स्थापन करून तिथं निर्माण होते. म्हणून आम्ही सगळे एक मोठ्या जल्लोष या ठिकाणी या समाज आपल्या कल्याणपूर्वीचे सगळे समाजातले लोक या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळेजण जल्लोष करतात. कल्याण शहरामध्ये आपण अनेक दिवसापासून पाहतात, त्या ठिकाणी बुद्धभूमीचा जो विषय होता उड्डाणपुलाचा, तो विषय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी महानगरपालिका आयुक्तांसमोर त्या ठिकाणी बैठक झाली. त्याच्यानंतर तोडगा निघाला नव्हता. मग त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट या ठिकाणी त्या बैठकीचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी ठराव मंजूर झाला. मोठ्या प्रमाणात आपल्या कल्याण शहराला निधी उपलब्ध केलेला आहे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी. ज्या प्रकारे आपल्या हा जो आपण या ठिकाणी उभा आहोत ज्ञान केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक, ह्याची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बौद्ध समाजाला, या कल्याणपूर्वच्या सर्वच समाजाला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हवा होता, पण त्या ठिकाणी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी पुतळा तर उभारला, त्या ठिकाणी स्मारक उभं केलंय. या ठिकाणी ज्ञान मंदिर, ज्ञान केंद्र या ठिकाणी उभारले, एखादं पर्यटक स्थळ या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. आणि त्यावेळेस 5 करोड रुपयाची मागणी होती. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी तब्बल 21 करोड रुपये या ठिकाणी आणले आणि भव्य दिव्य असं या ठिकाणी स्मारक तयार झाले आणि अजून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुखसुविधा उपलब्ध करण्याचा मानस खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा. तशाच प्रकारे आपल्या कल्याण शहराला आणि कल्याण पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल त्या ठिकाणी निर्माण होते. 500 करोडच्या वरती खासदार साहेबांनी निधी आणला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बुद्धभूमीचे ट्रस्टी त्यांचा त्या ठिकाणी गैरसमज होता आणि त्या ठिकाणी वादाची ठिणगी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयास चालू होता. काही समाजकंटक जे कल्याण शहराच्या बाहेरून येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते आणि तो प्रयत्न यांचा हाणून पाडलेला आहे. आपल्या या कल्याण शहराला अशोकनगर या ठिकाणी बुद्धभूमीच्या ठिकाणी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी, 50 करोडचा निधी तर सध्या उपलब्ध केलाय. जवळजवळ 200-300 करोडच्या वरती त्या ठिकाणी निधी लागणार आहे, कारण त्या ठिकाणी एक पर्यटक स्थळ निर्माण होणार आहे. बौद्ध विहार, त्या ठिकाणी मठ तयार होणार आहे, बुद्ध मठ तयार होणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात स्मारक उभं राहणार आहे. बुद्धांची भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात मूर्ती त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शालेय वसतिगृह,
कॉलेज आणि आपल्या कल्याण शहराला ज्याची कुणकुण भासत होती असं भव्य दिव्य हॉस्पिटलचं निर्माण होणार आहे, ते पण 300 बेडचं. आणि मोठ्या प्रमाणात ज्या ज्या सुविधा त्या ठिकाणी लागणार आहेत त्या तिथे तशा प्रकारचं DPR निर्माण करतायत खासदार साहेब. येणाऱ्या 15-20 दिवसानंतर निर्माण होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला भव्य दिव्य असं आपल्या शहराला पर्यटन स्थळ प्राप्त होणार आहे. जे पर्यटक स्थळ असं असणार आहे की देशबाहेरील सुद्धा लोक त्या ठिकाणी त्याचं दर्शन घ्यायला येऊ शकतात. आणि विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी आपल्या 50,000च्या वरती लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं नियोजन खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी केलं. त्यामुळेच हे जल्लोषाचं वातावरण निर्माण केले. या ठिकाणी आम्ही जल्लोष करतोय आणि या कल्याण शहरामध्ये आजपर्यंत बौद्ध समाज, ख्रिश्चन समाज असतील, मराठी समाज असतील, आगरी कोळी समाज असेल, सर्व समाज 18 पगड जातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे एका मुठीसारखी तयार केली तसे या कल्याणपुरामध्ये आम्ही आनंदाने नांदतोय. या ठिकाणी बाहेरून काही समाजकंटक येऊन त्या ठिकाणी तेढ निर्माण करतायत आणि ते आम्ही कदापि शक्य होऊ देणार नाही. आम्ही आजचा जो जल्लोष आहे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या धन्यवादसाठी आम्ही हा जल्लोष करतोय. तुम्हा सगळ्यांना मी एक स्पष्ट गोष्ट करू इच्छितो की बुद्धभूमी फाउंडेशनचा प्रश्न हा निकाली निघालेला आहे. बुद्धभूमी फाउंडेशनचं तत्वतः प्राधिकरण करतो आहोत सरकार अशा प्रकारची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांनी बुद्धभूमी फाउंडेशनचे विविध पक्षाचे अनेक नेते, मान्यवर, समाजातले मान्यवर यांच्या समोर केलेली आहे. त्याच्या प्रकारचं इतिवृत्त लिहिलेलं वृत्त प्रकाशित झालेलं आहे आणि त्यामुळे आता यानंतर कोणी काय करत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आम्ही आज जो जल्लोष केला त्याला दोन अर्थ आहे. एक अर्थ आहे की जगाच्या पातळीवरती असणारं जे जगातल्या सकल बौद्ध समाजाचं आदरस्थान मानलं जातं महाबोधी विहाराची हुबेहूब प्रतिकृती त्याच्यापेक्षाही भव्य मोठ्या प्रमाणामध्ये कल्याणमध्ये उभी राहणार आहे. हा देशातल्याच नाही तर जगातल्या सगळ्या बौद्ध संस्कृती मानणाऱ्या, हिंदू संस्कृती मानणाऱ्या, जैन संस्कृती मानणाऱ्या, भारतीयता मानणाऱ्या प्रत्येक माणसासाठी अभिमानाची, जल्लोषाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आम्ही इथे जल्लोष करण्यासाठी आलोय. आणि ही भेट ज्या विकास पुरुष, संसदरत्न खासदार श्रीकांतजी शिंदे आणि माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी जी समाजाला दिली आहे त्याबद्दल त्यांचा आभार मानण्यासाठी आम्ही हा सगळा जल्लोष. बरं, हा जल्लोष इथेच होतोय का? तर दिल्लीतनं मला अनेक ठिकाणी फोन आले त्या संदर्भातल्या पोस्ट केल्यानंतर. दिल्लीत मधली लोक शांती स्वरूप बौद्धांचे जे अनुयायी आहेत ते जल्लोष करतायत. औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं तिथनं समाजातल्या अनेक तरांचे भंते चे ग्रुप जे आहेत, मग नागपूरमध्ये दीक्षाभूमीतले जे भंते आहेत, सुसई सराई म्हणून, अशा अनेक महान भंते जे लोक आहेत ते याचं स्वागत करतायत, या निर्णयाचं स्वागत करतायत. त्यामुळे इथे आता हा जो विकास आहे हा काही थांबणार नाही. कोणी तिथे जर समजा स्वतःच्यासाठी मठपती बनायचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र सरकार त्याची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही. बुद्धभूमी फाउंडेशनचं जो विकासाचा गाडा आहे माननीय विकास पुरुष श्रीकांतजी शिंदे यांनी सुरू केलेला तो पुढे जाईल. पूल हा पूर्वेला मिळणार आहे पण विकास मात्र पश्चिमेचा होणार आहे. तिथे असणारी अशोकनगर असेल, वालधुनी असेल, इथल्या असणाऱ्या कमीत कमी 1 लाख मुलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जागतिक कीर्तीचे लोक तिथे जसं ग्लोबल पॅगोडाला भेटायला येतात तसे ते बुद्धभूमी फाउंडेशनच्या इथे असणाऱ्या महाविहाराला भेटायला येतील. बाकी अनेक प्रकारची जी तपशील तुमच्याकडे यापूर्वी आलेले आहेत, हॉस्पिटल आहे, वसतिगृह आहे, विपश्यना केंद्र आहे, ध्यान केंद्र आहे, कौशल विकास आहे, हे अनेक आहे. पण इतकंच नाही तर महाराष्ट्र सरकारचा आणखी एक महत्वाकांक्षी निर्णय जो घेतला आहे की महाराष्ट्र सरकार म्हणजे सामाजिक न्याय विभाग जो आहे तो बिहारमध्ये जाऊन जिथे बौद्ध गयाचं महाविहार आहे त्या परिसरामध्ये 10 एकर जमीन घेणार आहे आणि 10 एकरामध्ये बुद्ध आंबेडकर मोठ्या प्रकारचं तिथे सेंटर, महाराष्ट्रातनं जे लोक तिथे पर्यटनासाठी येतात त्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि तिथे निवासाची सोय करण्याचं फार मोठं केंद्र